सर्वांना नमस्कार. जय नारायण. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 6 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 86 पुष्पापासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण हा ग्रंथ आपल्याला समजून सांगत आहेत, त्यावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण श्री दत्त पुराणाच्या 6व्या अष्टकातील 8व्या अध्यायातील 21व्या श्लोकापर्यंत आढावा घेतला. आता पुढे स्वामी महाराज काय सांगतात हे बघूया. पूर्वीचा जन्मेजय, त्याचा प्रतिश्वान, त्याचा प्रवीरक, त्याचा नमस्तू, त्याचा चारवर्थी, त्याचा सुद्यू, त्याचा बहुगु, त्याचा संयाती, त्याचा अहियाती, त्याचा रुद्राक्ष, त्याला धृताची नावाच्या अप्सरेपासून ऋतेयुतादी 10 पुत्र झाले. ऋतेयूचा रंतिभार, त्याला सुधी, त्याला अप्रतिरथ हे पुत्र झाले. तर अप्रतिरथापासून मेघातिथी आदी महर्षी झाले. पुढे सुधीपासून रंभ्याचा पुत्र दुष्यंत, तो शिकार करण्यासाठी गेला असताना तपस्वी विश्वामित्रापासून मेनकेच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या कण्वाश्रमात राहणाऱ्या शकुंतलेशी त्याने गांधर्व पद्धतीने विवाह केला. त्याला भरत नावाचा महान पुत्र झाला. त्याच्या उजव्या हातावर चक्र आणि पायावर कमलचिन्ह होते. तो सम्राट होऊन त्याने मोठे मोठे त्याग केले. याची कीर्ती वेदांनी सुद्धा गायली आहे. याला झालेली मुले याच्यासारखी होणार नाहीत म्हणून त्याच्या पत्नीने नवऱ्याच्या भीतीने पती समान नसणाऱ्या मुलांना नष्ट केले. यज्ञाने संतुष्ट झालेल्या मृतगणांनी राजाला यज्ञचरू दिले. तेव्हा त्याचा भाऊ उतथ्याच्या प्रजावती नावाच्या पत्नीला गर्भ राहिला. या भीतीने त्या गर्भाचा त्याग करण्याची इच्छा करणाऱ्या तिला देव म्हणाले, हे मूर्खे, त्या वीर्याचे गर्भाचे धारण कर. असे म्हटले असता तो भारद्वाज झाला. तो दत्तक भारत आई वडिलांनी टाकला असता मरुतांनी घेतला. त्यांनी आनंदाने भारताला दिला. तुमच्या काही श्लोकांमध्ये पुढचा वंश विस्तार महाराजांनी कथन केला आहे. त्यात ते सांगतात की चवन पुत्र सुदाम, त्याचा सहदेव, त्याचा सोमक, त्याचा पृषत, त्याचा द्रौपदी, धृष्टद्युम्न हे प्रमुख पुत्र झाले. पुढे हा विस्तार सांगताना ते सांगतात की ऋष्टपुत्र दिलीप, त्याचा प्रतीप, त्याचा शंतनूला गंगेतून भीष्म अवस्थेत पराशुरापासून सत्यवतीच्या ठिकाणी झालेला व्यास हा विष्णूचा अंश होय. त्याचा विचित्र वीर्य मेला असता व्यासापासून, त्याच्या पत्नीपासून सम्राट धृतराष्ट्र आणि पांडू हे गोलक होत. त्यांच्यापासून पांडव झाले. पती मेला नसता इतरांपासून झालेल्यांना कुंड म्हणतात आणि पती मृत झाला असता इतरांपासून झालेल्या संततीला गोलक म्हणतात. नकुल आणि सहदेव हे माद्रीच्या ठिकाणी अश्विनी कुमारांपासून झाले. त्यांची मुले रणात मारली गेली. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यूचा पुत्र परीक्षित हा कृष्णाचा आवडता होता. कलियुगात सर्व तत्र करणारा म्हणून परीक्षित पुत्र जन्मेजय प्रसिद्ध झाला. धृतराष्ट्रापासून झालेले 100 पुत्र युद्धात मारले गेले. गोलक कुंड असूनही पांडव परमेश्वराच्या भक्तीने पावन होऊन स्वर्गाला गेले. लाक्षागृह, विष, भयानक वनवास इत्यादिकांपासून श्रीकृष्णाने पांडवांचे संरक्षण केले. ज्यांचा सारथी श्रीकृष्ण, त्यांचा पराभव कसा होणार. पुढे महाराजांनी या वंशाची आणखी वंशावली दिली आहे. धनकपुत्र कृतवीर्य, त्याचा अर्जुन नावाचा दत्तभक्त पुत्र झाला. त्याला परशुरामाने ठार केले. उरलेल्या मधूपासून वृष्णी आणि त्याच्यापासून वाष्णेय नावाचे यादव कुल उत्पन्न झाले. पुढे काही राजांनंतर भीमरथ झाला. त्याचा नवरथ, त्याचा दशरथ, त्याला शकुनी नावाचा पुत्र झाला. अशी माहिती सांगत असताना महाराज सांगतात की कृतीचा वसुदेवाला पुष्कळ पुत्र झाले. त्यामुळे राम आणि कृष्ण हे ईश्वर होते. यदूला नल आणि आरी नावाचे 2 पुत्र झाले. त्यांचा वंशही पुढे मोठा झाला. हा सोमवंशाचा विस्तार स्वामी महाराजांनी संक्षेप रूपाने इथे सांगितला आहे. या वंशात योगेंद्र, राजश्री आणि पुण्यश्लोक अनेक झाले.
विशेष म्हणजे साक्षात भगवान वासुदेव श्रीकृष्ण बलरामासहित या कुळात अवतरले. कृष्ण परमात्मा असल्याने भूमीचा भार दूर करण्यासाठी त्यावेळी उत्पन्न झालेले देव कृष्णाची सेवा करून शेवटी आपापल्या स्थानी निघून गेले. वैकुंठाला गेला हा शाब्दिक व्यवहार असून माईक आहे. द्वारका आणि मथुरेत अद्यापही भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. त्याचप्रमाणे अयोध्येत श्रीरामाचा वास आहे. हे दोघे रामकृष्ण मानवाच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत. ज्याप्रमाणे स्वतःच्या अंशात्मक सृष्टीने एकमेव दत्तात्रय विशेष शोभून दिसतात, त्याप्रमाणे सूर्य आणि चंद्रवंशामध्ये इच्छापूर्ती करणारे रामकृष्ण शोभून दिसतात. अनेक मनुवंशीय राजे, सूर्यचंद्रवंशीय अनेक लोक परमेश्वराची परमभक्ती करून सायुज्य गतीला पोहोचले. अशा प्रकारे जे परमेश्वराला साक्षात करणार असमर्थ आहेत, मंद दुराचारी व विषयी आहेत, ते सर्व सगुण ब्रह्माची भक्ती केल्याने तरुण जातात. या 4 अष्टकांनी उपासना कांडाचे निरूपण केले आहे. त्याने भक्तिप्रिय त्रिगुणात्मा कधीच संतुष्ट होतो. श्री दत्तात्रय पुराणाच्या उपासना कांडातील 6व्या अष्टकाचा 8वा अध्याय इथे समाप्त होतो. आदरणीय बाबा महाराजांनी हे सर्व अतिशय सुंदरपणे समजावून सांगितले व आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. अनुसूयाती संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. या पुष्पापासून आपण दत्त पुराणाच्या 7व्या अष्टकाला सुरुवात करतो आहोत. या 7व्या अष्टकामध्ये आणि याच्या नंतरच्या 8व्या अष्टकात, या 2 शेवटच्या अष्टकांमध्ये स्वामी महाराजांनी कर्मकांडाचं निरूपण केलेलं आहे. आणि त्या कर्मकांडाच्या निरूपणाची सुरुवात या 7व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकापासून महाराज करतात. ते सांगताना महाराज असं म्हणतात की हरिः ओम प्रणम्यं तं जगत निमनाद्यन्तं तदीश्वरं तदीरितो ब्रुवे कर्मकांडम तम भक्तिभावनम. या ठिकाणी प्रणम्यं तं जगत निम आद्यंतम तदीश्वरम असं म्हणताना विश्वाचं कारण अनादि अनंत आणि त्रिदीश्वर परमेश्वराला महाराज असं म्हणतात की नमस्कार करून तदीरितो ब्रुवे कर्मकांडम तम भक्तिभावनम. त्या भगवंताच्या प्रेरणेनं भक्तीनं भरलेलं असं मी आता कर्मकांड सांगतो. ब्रुवे कर्मकांडम. पुढे दुसऱ्या श्लोकात महाराज असं म्हणतात अहिंसा अद्य अष्टगुणयुक्त ही जो नियत कर्मकृत ब्राह्मम पदमवाप्नोति न भूयाश्चवते ततः. म्हणजे अहिंसा आदी 8 गुणांनी युक्त असलेल्या आणि नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्या असा जो कोणी लोक असतील किंवा असा जो ब्राह्मण असेल, ही जो म्हणजे या ठिकाणी ब्रह्मकर्म करणारा उपासक, कर्मकांड करणारा हा ब्रह्मपदी पोचतो, ब्रह्मपदावर आरूढ होतो. ब्राह्मम पदम व आपनोती. त्याला ब्रह्मपद प्राप्त होतोय. न भूयश्चवते ततः. तो पुन्हा परत येत नाही. आणि भक्तिज्ञान कृतम यत् तत्फलयुक्तम वीर्यवत्तरम निष्क्रियसम कर्मणाम ही धार्यते शब्दलक्षणम. म्हणजे भक्ती आणि ज्ञानानं जे केलेलं ते भक्ती ज्ञान कृतम यच्छ्रुत्य उत्युक्त वीर्यवत्तरम. जे श्रुतीने सांगितलेलं आहे आणि वीर्यवत्तर म्हणजे बलवान आहे.
कारण निष्क्रियसम कर्मणाम ही, कारण कर्माचं मोक्ष फल जे आहे निष्क्रियस म्हणजे मोक्ष, हे धार्यते शब्द लक्षणम, म्हणजे हेच वेद जणू काही ज्ञानाचे धारण करतात. आणि भूतम वैदिक शब्दार्थ मृत्युयुक्तम चापि लौकिकम यश्चात कर्मणी दोषस्तम नियतम प्रजनोदितम. या ठिकाणी वैदिक शब्दार्थ हा स्मृतीनं सांगितलेला आणि लौकिक व्यवहाराला स्पष्ट करतो. जो केला नसता दोष आहे, गुरूंनी कथन केलेला व्यवहार निश्चित केलाच पाहिजे. नियतम प्रजनोदितम. म्हणून याचा अर्थ काय आहे की वैदिक शब्दार्थ जो आहे, वेदांनी सांगितलेला जे काही प्रमाण आहेत त्यातला जो शब्दार्थ आहे, जो अर्थ आहे, हा स्मृतींनी सांगितलेला आहे. वेगवेगळ्या स्मृती, आणि स्मृतींनी मग त्याला कर्मकांडाच्या पद्धतीचे नियम सांगितले. आणि लौकिक व्यावहारिक हे जे काही कर्म करायचे असतात ते स्मृती स्पष्ट करतात. त्यामुळे त्या स्मृतींनी जे काही सांगितलंय ते वेदांनी सांगितलेलं आहे असं समजून ते जर कार्य केलं नाही, ते स्मृतीच्या अनुकूल असं, तर तो दोष आहे, तर जणू या ठिकाणी महाराजांना सूचित करायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज आणखीन एक विधान असं करतात की गुरूंनी कथन केलेला व्यवहार, म्हणजे जे गुरुस्थानी आहेत, जे ऋषी आहे, मुनी आहेत, स्मृतिकार आहेत, गुरुतुल्य असे आहे, वेदतुल्य ज्यांची वाणी आहे, यांनी जर काही सांगितलं असेल तर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जो आचार व्यवहार आहे हा प्रत्येकाने निश्चितपणे केलाच पाहिजे. पुढे महाराज म्हणतात, तर संस्कृत त्रिवर्णानां वेदाध्ययनमप्युत पत्याधिक्रियते पत्नी न पृथक चान्यथा अन्यवत. हे संस्कारशील आणि तीन वर्णांना वेदाधिकार असून तोही पतीलाच पत्नीला नाही, अशा प्रमाणे काही ग्रंथकारांनी सांगितलं आहे. पुढे महाराज असं म्हणतात, मंत्रपाठ श्रवणर्यो दोषोश्याश्चा व्रतादिके गौच्छेद्यांतस्य वेदोक्त्या त्रिपुच्छाद्ये श्रुती श्रुतौ. म्हणजे स्त्रीला मंत्र पठण श्रवणामध्ये दोष आहे, मात्र यज्ञामध्ये तो दोष नाही. आणि शूद्रानं वेदवचन म्हटलं, ब्राह्मणेतरानं वेदवचन म्हटलं असता जिव्हाच्छेदाने असा लेप सांगितला आहे, कर्णलेप वगैरे. तर या ठिकाणी अन्योन्य पद्धतीने जरी असं म्हटलं तर वेदानुकूल जे स्वराधिक अशा पद्धतीचा वेदांचा पाठ करायचा असेल त्याला एक प्रकारची संथा लागते. त्या संथा पद्धतीने गुरुगृही राहून जर एखाद्याने हा सगळा वेद पठण अशा पद्धतीने अभ्यास केला नसेल तर मग ते नुसतं पठण केलं किंवा ते श्रवण जरी केलं तरी ज्यांनी वेदाधिक मंत्राची माहिती नाही त्या अनुष्ठानपूर्वक केलेल्या मंत्राचं जर एखाद्याने श्रवण केलं त्याला शास्त्राने दोष म्हटलेला आहे. ते संक्षिप्त काही जुन्या ग्रंथांमध्ये, स्मृती ग्रंथात जेव्हा असा विचार त्यांनी सांगितला तो या ठिकाणी महाराजांनी संदर्भ उद्युक्त केला आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं की हे केलं असताना जणू काही त्यांनी वेद वाक्यावर सरविसळ केली, निरुक्तीच्या पद्धतीने जर त्याचा उच्चार केला म्हणून त्याला एक प्रकारचं
हे प्रायश्चित्त असं सांगितलंय, त्याने जिव्हाछेद म्हटलंय. पुढे महाराज म्हणतात, विप्रोक्ता श्रौत मंत्रेस्तु क्रियापत्याज्ञया स्त्रिया तेय दोष प्रेषिते च पत्न्यो नैमित्तिके कृते. जे विद्वानांनी ब्राह्मणांनी पौराणिक मंत्रांनी कथन केलेल्या क्रिया या पतीच्या आज्ञेने स्त्रियांनी करायला पाहिजे. कारण ब्राह्मण किंवा वैदिक किंवा अन्य जे विद्वान असतील, हे जेव्हा घरातला जो पुरुष असेल, कर्ता पुरुष असेल, त्याला काही गोष्टी करायला सांगतात, तेव्हा तो जर का बाहेर गावी गेला असेल, तो नसेल, तर पतीने जर पत्नीला सांगितलं तर तिला त्या गोष्टी करायला शास्त्राने मुभा दिली आहे, असा याचा भावार्थ होतो. आणि त्याला कशाला, त्यावेळी जे काही मंत्र असतील त्याला पौराणिक मंत्रांनी करायला पाहिजे असं सांगितलंय महाराजांनी. म्हणून महाराजांनी असं म्हटलंय की विप्रोक्ता श्रौत मंत्रेस्तु क्रिया पत्या आज्ञया स्त्रिया दूषितेच पत्यो नैमित्तिके कृते स्तेय दोषा. म्हणजे पतीने सांगितलं तो नसेल तर पत्नीने त्या क्रिया पौराणिक मंत्रांनी कराव्या. आणि पती गावाला गेला असता नैमित्तिक किंवा केला असता काही वेळा ते कर्म दोषयुक्त होऊ शकतं. पण हे ज्या वेगवेगळ्या स्मृतींनी अशा पद्धतीचे जे काही उल्लेख केलेला आहे, हे उल्लेख या ठिकाणी महाराजांनी संग्राह्य अशा पद्धतीने आधी काय सांगितलं आहे, इतर ग्रंथकारांनी अशा पद्धतीने या ठिकाणी उल्लेख केला. मग पुढे महाराज असं म्हणतात, गृही द्विजस्य नियतमाधानं तू विवाहता ततो होमो पार्वणेष्टी चातुर्मास्यंच संभवे पशु सोमो वातु ते दुर्वा जनादिविहरायत सायं प्रातल भोजनं तु मतिस्त्वस्त्री गमनादिकं परिसंख्यातः संध्यावत् पंचमहायज्ञाश्च पैतृकम् आगंतु साधनं त्वत्र वक्षेस्थो दत्तसम्मतम. म्हणजे या ठिकाणी काही मला थोडा विस्तारपूर्वक असं आपल्याला सांगतात. ते म्हणतात, गृहस्थाश्रमी ब्राह्मणाच्या घरात विवाहापासून निश्चित स्वरूपामध्ये अग्नीचं आधान असावं. अग्निहोत्र कुठल्या न कुठल्या पद्धतीने अग्नीची उपासना असावी. सायंकाळी प्रातःकाळी होम, पौर्णिमा अमावस्येला इष्टी, चातुर्मास्य योग्य वेळी पशुसह होम या गोष्टी ब्राह्मणातील दोष नष्ट करणारे आहेत. आणि प्रातःकाळी सायंकाळी होम, शुद्ध भोजन, ऋतुमती झालेल्या स्त्रीशी समागम, या 5 गोष्टी पंचयज्ञासारख्या संध्येप्रमाणे न चुकता कराव्यात. परंपरेने चालत आलेल्या पैतृक आचारांची साधना करणं आवश्यक आहे. त्यासाठी श्री दत्तात्रेयाला मान्य असलेलं जे कर्मकांड आहे ते आता मी सांगतो. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की पूर्वीच्या स्मृती ग्रंथात सांगितलेले जे काही कर्मकांड विषयक काही जे विचार आहेत ते या ठिकाणी महाराजांनी उद्धृत केलेले आहेत. ते सांगतात की जो गृहस्थाश्रमी असेल त्यांनी सायं प्रातः होम करावा, अग्नीचं आधान करावं, नित्याग्निहोत्र करावं. मग पौर्णिमा अमावस्येला जे सोमयाजी असतात, जे अग्निहोत्र करतात, ते इष्टी पौर्णिमाशी करतात, चातुर्मास्य होम करतात. आणि मग सोमयाम करताना
ते पशु सह करतात, अन्य या करतात. मग पिष्ट पशु करायचा की प्रत्यक्ष पशु करायचा हा एक वेगळा चर्चेचा भाग आहे. पण सोमयाग सुद्धा त्यांनी केला पाहिजे. मग शुद्ध आहार आणि स्त्री समागम केव्हा करावा या पद्धतीची जे काही चर्चा आहे, अशा या अनेक गोष्टी या सुद्धा जसं पंचमहायज्ञ माणसाला नित्य नैमित्तिक नव्हे तर नित्य पंचमहायज्ञ हे जसे ब्रह्मकर्म करणाऱ्याला सांगितलेलं आहे, जशी संध्या सांगितलेली आहे, तशी हे सुद्धा कर्म गृहस्थाश्रमिक माणसाने करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने ते असं म्हणतात की हे जणू काही भगवान दत्तात्रेयाला मान्य आहे. अशा पद्धतीने आता मी पुढे विवरण करतो. हे जेव्हा महाराजांनी सांगितलं तेव्हा त्यांनी जणू काही या दत्तपुराण ग्रंथाच्या पूर्वी असलेल्या जे काही श्रुती स्मृती पुराणोक्त अशा ग्रंथातून जे कर्मकांड विशिष्ट काही सूत्र सांगितले होते त्याचा संक्षेपाने त्यांनी उल्लेख केला. आणि आता दत्तपुराण विशिष्ट असं जे काही कर्मकांड आहे, व्रतवैकल्य आहे, ते स्वामी महाराज आता आपल्या समोर जणू काही निरूपण करतात आहे. स्वामी महाराज असं म्हणतात, प्रिय शिष्यो अर्जुन श्री तमे एक दैत्य प्रणम्यत्तम प्रपच्छा अपसु महाशीते प्रातः क्लिश्यन्त्यमि कुतः. म्हणजे प्रिय शिष्यो अर्जुन श्रीश एकदा म्हणजे दत्तात्रेयाला प्रिय शिष्य एकदा भगवंताचा दत्तात्रेयाचा प्रिय शिष्य अर्जुन हा प्रणम्य त्याने नमस्कार केला आणि नमस्कार करून त्यांनी विचारलं काय, प्रपच्छा अपसु महाशीते, विचारू लागला पाण्यात महाशीतेमध्ये एवढी थंडी असताना प्रातः क्लिश्यन्तमी कुत, हे थंडी असताना हे सकाळी अशा पद्धतीने स्नान का करतात. श्री दत्त प्राह राजेंद्र त्रयोपायो जमारिताः विस्मृताता आत्मस्वरूपणाम सदा नाना सुखार्थीनाम. दत्तात्रेय म्हणाले, हे राजश्रेष्ठा राजेंद्रा, जे आत्मस्वरूपाला विसरले आहेत, विस्मृता आत्मस्वरूपणा, आणि सदा जे नेहमी नाना प्रकारच्या सुखाची इच्छा करतात, सदा नाना सुखा अर्थीनाम, त्यासाठी वेदांनी हा उपाय सांगितलेला आहे. काय उपाय सांगितला आहे का, जेव्हा अर्जुनाने भगवान दत्तात्रेयाला विचारले की सकाळी थंडीमध्ये इतके महाशीत अशा थंडीत हे सकाळी सकाळी स्नान लोक का करतात, हे तपस्वी लोक वगैरे, त्याच्याबद्दल भगवान दत्तात्रेय सांगतात की सत्वशुद्धी करो रम्या तनेश्चित्त प्रकाशका माघस्नानादि रूपो अत्र सकामो अप्याशु तारकाः. सकामो अपयाशु तारकाः म्हणजे माघ स्नानादी रूप असलेला हा उपाय, माघ स्नानादी रूपो अत्र असा हा जो आहे हा सकामो, हा सकाम असून हा उपाय हा कसा आहे तर रम्या तनेश्चित्त प्रकाशका, हा उपाय उत्तम चांगला सत्वशुद्धीकारक, क्षणेमध्ये हळूहळू रमणीय, रम्या म्हणजे रमणीय, आणि हळूहळू चित्ताला प्रकाशणारा असेल चित्त प्रकाशका असा आहे. आणि हा अपि आशु तारका,
आणि हा लवकर तारून सुद्धा नेणारा आहे, तो तारणारा आहे. मग किम शरीरेण पुष्टेन रक्षितेन वलियसा अनित्येना शुद्धजेन स्वतो यशु चिना मुना. जे स्वतः अशुद्ध अनित्य अशुद्धापासून उत्पन्न झालेला आहे, त्या अपवित्र शरीराचं रक्षण करून बलवान किंवा पुष्ट करून त्या शरीराचा नेमका काय उपयोग आहे? फक्त शरीर पुष्ट करून जर त्याचं रक्षण करणं एवढंच जर का कार्य असेल, तर ज्या अशुद्धापासून त्या अशुद्ध शरीरापासूनही शरीर पुष्ट झालं आहे, तर त्या शरीराचं नुसतं रक्षण करून त्याला वाटतं तर बलिष्ठ केलं, त्याचा उपयोग काय? कारण अस्थिस्तंभ स्नायुबद्धम रक्तमांस विलेपिमं चर्मबद्धम सुदुर्गंधम मलमूत्रादि पूरितम जराशोक विपर्याप्तम तापरोगालयम जरत नित्यम रजस्थलम सर्व दोष दूषितम आतुरम. म्हणजे हे शरीर जणू काही हाडांच्या खांबावर स्नायूंनी बांधलेलं आणि रक्तमांसाने लेपन केलेलं असं आहे. चामड्याने बांधलेलं आणि दुर्गंधाने भरलेलं जणू काही मलमूत्राने परिपूर्ण असं आहे. आणि पुढे म्हातारपण शोक संकटांनी व्यापलेलं हे तापत्रय रोगाचं जणू काही माहेर घर आहे. पुढे सर्व दोष दूषितम अशा पद्धतीचे सगळं दोषांचं माहेर घर आहे. परोपताप पापार्थी परद्रोहादि कारण लोलुपम पिशुरम क्रूरम कृतघ्नम क्षणभंगुरम सच्छिद्र मनुविस्त्रावी तापदोषादि कारणम दुःपूरम दुर्धरम दृप्तम तृष्णाव्याप्तम च मोहदम निसर्गतो धर्मर्थम दुष्टम जलदनुक्षणम नाना संबंध ममता हंता बंधादि कारणम सदा काम क्रोध लोभ नरकद्वार संस्थितम भूमि विग्रम भस्म रूपांतम परिणामेषु नाहवी. अतिशय वेगळ्या पद्धतीने उद्बोधक अशा पद्धतीने या ठिकाणी महाराजांनी या शरीराचं वर्णन केलं आहे. ते असं म्हणतात, नेहमी जीर्ण होणार, धुळीनं माखलेलं, सर्व दोषांनी दूषित झालेला, म्हणून व्याकुळ, तसं दुसऱ्याला दिलेल्या त्रासानं उत्पन्न झालेल्या जणू काही पापामुळे ती पीडा निर्माण होते. त्या पीडेने दुसऱ्यांच्या द्रोहास कारण होणार हे शरीर हे लोभी, दुष्ट, क्रूर, कृतघ्न आणि क्षणभंगुर आहे. त्याला छिद्र असून गळणारे हे त्या छिद्रातून गलित गळणार असं हे शरीर हे तापत्रय दोषाला कारण नसून जणू काही घाणीनं भरलेलं, सहन करण्यास कठीण, गर्विष्ठ, तहानलेलं आणि मोह निर्माण करणार आहे. निसर्गतात धर्माचं प्रेम करणारे असं हे शरीर दुष्ट असून प्रत्येक क्षणाला कमी होणारे असून नाना प्रकारचे संबंध, ममता, अहंता आदी बंधाचं कारण आहे. तसं नेहमी काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वार ज्याची उघडी आहेत आणि ज्याला शेवट किडे, विष्ठा अशा पद्धतीने शेवटी भस्म रूपात होऊन परिणामी जे कुत्र्यांचं अन्न आहे. म्हणून शेवटी महाराज म्हणतात, सदा काम क्रोध लोभ नरकद्वार संस्थितम भूमी बिडंग भस्म रूपांत परिणामे
सुनाम हवी, सुना म्हणजे कुत्रा, हवी म्हणजे कुत्र्यांचं अन्न, अशा पद्धतीचं जेव्हा होतं आणि ईदृश्येन शरीरेण बुद्बुदा किंवा क्वारिणी जायन्ते च श्रीयन्ते च जीवास्तेषां सुदुर्गती. जणू काही ईदृश्येन शरीरेण बुद्बुदा इव किंवा बुद्बुदा द्रव किंवा कारणी, पाण्यातील जणू काही बुडबुड्याप्रमाणे हे जीव या शरीराने जन्माला येतात. जायंतेच ह्रियन्ते, जातात, मरतात, अशी त्यांची कष्टकारक जीवास्तेषां सुदुर्गती, अशी त्यांची एक वेगळ्या पद्धतीची कष्टकारक अशी दुर्गती आहे. कष्टकारक गती, दुर्गती. अतः एतादृशे लब्धे शरीरे बहुपुण्यता यो योजपती धर्मे स दुर्गत तरती नेतराहा नंतराहा. म्हणून असं हे जे शरीर, आता एतादृशे लब्धे शरीरे, असं शरीर मोठ्या पुण्याने मिळालं असता, तो त्या शरीराची जर योजना धर्मात करेल, तो योजयती धर्मे स दुर्गत तरती नंतराहा, तो जणू काही हा दुर्गत नेतराहा, तो व्यक्ती हा संसार तरून जातो. इतर लोक जे असतात, जे फक्त शरीराकडे लक्ष देतात, ते लोक नव्हे, तर तो जो धर्माचरण करून या शरीराचा अशा पद्धतीने उपयोग करतो, म्हणजे त्या शरीराला धर्माकडे लावतो. म्हणजे कशा करता हे स्वामी महाराज सांगतात आहे, या शरीर विषयक आणि धर्माकडे लावणं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, असा जेव्हा आपल्या मनात प्रश्न जेव्हा येईल, तेव्हा पुढच्या श्लोकात महाराज उत्तर देतात. मकरस्थे रवो यो ही शीतार्थो प्यो विदिते प्युदिते रवो नाती पापे विमुक्ता सक्रमात ब्रह्मादि गच्छती. ये मकरस्थे रवो यो, मकर राशीला रवी आला असताना शीतार्थोप्य अपि युदिते रवो, थंडीने काकडत असताना सुद्धा, उदिते रवो म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस, नाती म्हणजे स्नान करतो तो, पापै विमुक्ता, तो पापमुक्त होऊन सक्रमात ब्रह्मादि गच्छती, तो क्रममुक्तीने ब्रह्मपदाला प्राप्त होतो, तो ब्रह्मपदी जातो. म्हणून माघ मासे रटंत्याप ईषद्भ्रुविते रवो महापापम अपि क्षिप्र स्नान मात्रात पुनीमहे. म्हणजे माघ महिन्यात थोडासा सूर्योदय अर्धोदय झाला असता, माघ मासे रटन पापम ईषद्भ्रु उदिते रवो, थोडा सूर्योदय पूर्ण नव्हेचा अगदी अर्धा झाला असता, जो पाण्यात संचार करतो तो सुद्धा नुसता शुद्ध होत नाही, तर महापापम अपि क्षिप्रम स्नान मात्रात पुनीमहे, त्याची महापाप सुद्धा केवळ स्नानाने दूर होता, केवळ स्नानामुळे तो पवित्र होऊन जातो. ज्ञानतो अज्ञानतो वा अपि वांग मन कायजम युगम स्वल्पम वापि महद्वापि माघ स्नानात प्रणश्यती. म्हणजे ज्ञानतो वा अज्ञानतो वा अपि, ते काया वाचा मनाने, वांग मन कायजम
जगम काया वाचा मनाने जाणता किंवा जाणता ज्ञानतो वा अज्ञानतो केलेले जे पाप असेल थोडे असो अधिक असो स्वल्पम वा अपि महत स्वल्पम वा अपि महद वा अपि माघस्नानात प्रणश्यती ते जे असेल पाप ते माघस्नानाने नष्ट होत एतदर्थ पुरावृत्तम शृणु राजर्षी सत्तमम रुचिका नाम कल्याणी ब्राह्मणी भार्गवी शुभा यासाठी हे राजश्रेष्ठा म्हणजे भगवान दत्तात्रय अर्जुनाला सांगतात पूर्वी घडलेला एक वृत्तांत तुला सांगतो पुरावृत्तम शृणु पूर्वी एकदा एक असा जो कथा आहे वृत्तांत तुला सांगतो हा वृत्तांत ऐक रुचिका नाम कल्याणी ब्राह्मणी ही एक रुचिका नावाची कल्याणी अशी कल्याणमयी ब्राह्मणी पवित्र भार्गवी शुभा भार्गवी म्हणजे भार्गव कुलामध्ये उत्पन्न झालेली भृगु कुलामध्ये उत्पन्न झालेली अशी ब्राह्मणी शुभक अशी जी पवित्र अशी होती आणि बालवैधव्य दुःखार्ता तपस्तेपे सुदारुण विंध्याचले महाक्षेत्रे रेवामा अमरकंटके तिने बालपणीच आलेल्या त्या वैधव्याच्या दुःखानं बालवैधव्य दुःखार्ता तिने काय केलं तपस्तेपे सुदारुण अहम अत्यंत व्याकुळून विंध्याचल पर्वतावरील विंध्याचले महाक्षेत्रे विंध्याचल पर्वताच्या रेवा नदीच्या म्हणजे नर्मदेच्या तीरावरती रेवा अत्रा अमरकंटके तिने अमरकंटक क्षेत्रात तिने काय केले तपस्तेपे सुदारुणम तिने अत्यंत कठीण अशी तिने तपश्चर्या केली आणि ती महाव्रता तत्रसा हुन्नारायण परायणा सदाचारान्विता नित्यम दुष्ट संसर्ग वर्जिता मितसत्याल्प वाकशांता जितकामा जितेंद्रिया सुशीला धर्मरता देह शोषणशालिनी या ठिकाणी ती मोठ्या व्रताचं पालन करीत नारायण परायण होऊन साभू नारायण परायणा सदाचारान्विता ते सदाचारानं वागून नित्य दुष्ट संसर्ग वर्जिता म्हणजे दुष्टांची संगती टाळून मित सत्या अल्पवाक अगदी मोजक आणि खरं थोडं बोलून शांता हितकामा जितेंद्रिया शांतपणे जितेंद्रिय होऊन आणि हितकामा म्हणजे काम वासनेवर विजय मिळवून सुशिला म्हणजे सच्चरित्र राहून धर्मनिरता म्हणजे धर्मनिष्ठेप्रमाणे देह शोषण शालीने जणू काही देहाचं शोषण करत देहाला अगदी त्रास देत अशा पद्धतीने कठोर नियमाचरण करत ती त्या ठिकाणी तपस्या करत राहिली ती पितृदेव द्विजा विभूभ्यो दत्तमग्नो तथा हुतम उत्खनवृत्त्या षष्ठ भागे भुंक्ते सापि यथाविधी ती पितृगण देव आणि द्विज आणि याचक यांना पितृदेव द्विजाधीशो दत्तमग्न तया हुतम तिने दान करून अग्नीला तिने हवन करत असे की तिने अग्नीला हवन केलं आणि उच्छृत्या षष्ठ भागे ती वेचून या सगळ्यांना दिल्यानंतर जो 6वा भाग असतो
त्यामुळे ती उच्चवृत्त्या म्हणजे जे दाणे वगैरे असे असतात कुठेतरी धान्याची कणके वेचून सूर्यास्ताच्या वेळेस भुंकते सा अपि यथाविधी, ही यथाविधी सूर्याच्या वेळेस ती अन्न ग्रहण करीत असे. अशा पद्धतीने या ठिकाणी एक गोष्ट महत्वाचं आहे. या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलं की ती या सगळ्यांना दान देऊन हवन करत असे. नित्य होम हे हवन करत असे आणि मग ती भोजन करत असे. पुढे पराक्त तप्त कृच्छादिकृच्छ चांद्रायण व्रतैः श्री विष्णू चिंतनेनैवं कालम नयती सर्वदा. मग तिने प्रायश्चित्त घेऊन आणि अन्न पाणी दूध तूप आणि उष्ण वायू प्रत्येकी 3-3 दिवस भक्षण करून, याला म्हणतात तप्तकृच्छ, अतिकृच्छ आणि चांद्रायण, त्या प्रकारची व्रत तिने केलं. म्हणजे काय केलं तर प्रायश्चित्त घेतला, मग अन्न पाणी दूध तूप आणि उष्ण वायू हे प्रत्येकी 3-3 दिवस घ्यायचं. 3-3 दिवस एक एक घ्यायचं आणि त्यानंतर मग विशेष प्रायश्चित्त. आणि चांद्रायण व्रताने ही विष्णू चिंतते नैवच कालम नयती सर्वदा, ही विष्णूच्या चिंतनाने ती आपला काळ घालवीत असे. पुढे संस्नाता कपिले रेवा संगमे विधिवत्तया षष्ठी मागास्ततो दैवान कृता तत्रेव सा सुखात. तिनं रेवा संगमावर कपिल तीर्थावर स्नान करीत 60 महिने षष्ठी माघास्ततो 60 महिने असे तिने रेवा संगमे विधिवत्तया संस्नाता, जे कपिल संगम जो आहे रेवा नर्मदेच्या किनारी, त्या कपिल तीर्थावरती नित्य अशा पद्धतीने स्नान करून 60 महिनेपर्यंत घालवले. नंतर दैवान मृता तत्रेव सा सुखा, नंतर ती दैव योगाने काहीही पीडा न होता ती मृत झाली, ती गेली. पुढे माघस्नानादि पुण्येन वैकुंठम प्रापसा अमला क्रीडंती सुविमानेन चतुर्युग सहस्त्रकम. अशा पद्धतीनं माघस्नान आदीच्या पुण्याईने, माघस्नानादि पुण्येन वैकुंठम प्रापसाम अमला, ती शुद्ध होऊन वैकुंठाला पोचली, वैकुंठम प्राप, आणि 4000 युगकालपर्यंत चतुर्युग सहस्त्रकम क्रीडंतो सुविमानेन, 4000 युगापर्यंत विमानानं क्रीडा करत असताना, अशा पद्धती क्रीडा करत असताना सुंदोपसुंदर नाशार्थ विधिनोत्तारिता पुनः विष्णु प्राज्यम ब्रह्मलोके नामना भुत्सा तिलोत्तमा. तेव्हा सुंद आणि उपसुंद या नावाच्या राक्षसांसाठी, किंबहुना या राक्षसांच्या नाशकाकरता ब्रह्मदेवाने तिला त्या विशिष्ट तो जो लोक होता वैकुंठ लोक, त्यातून तिला मुक्त करून तिला विष्णूची प्रार्थना करून तिला पुन्हा ब्रह्मलोकामध्ये घेतलं आणि तिला तिलोत्तमा हे नाव तिला प्राप्त झालं. अशा पद्धतीने ती जी ब्राह्मणी होती ती माघ स्नानाने पवित्र होऊन तपश्चर्या करून अमरकंटक नर्मदा नदीच्या किनारी जिने अत्यंत कठोर तपश्चर्या करून ती वैकुंठ लोकाला गेली.
आणि या पद्धतीने चतुसहस्त्र अशा चतुर्युग सत्य तिथे राहत असताना ब्रह्मदेवानी तिची एक वेगळ्या पद्धतीने योजना केली. कशी केली? तर सुंद उपसुंद हे जे राक्षस जे उन्मत्त झाले होते त्यांच्या विशिष्ट उद्धाराकरता तिची योजना केली. आणि तिला मग एक जणू काही तिलोत्तमा या नावाने एक अप्सरा अशी त्या ब्रह्मलोकात त्यांनी तिचं रूपांतरण केलं. आणि तिला योजना तिची केली असताना तिला तिलोत्तमा हे नाव प्राप्त झालं. आणि मग अशा प्रकारच्या त्या अप्सऱ्या स्वरूपामध्ये या तिलोत्तमेने म्हणजे पूर्वाश्रमीच्या त्या भार्गवी ब्राह्मणीने पुढे काय केलं, त्या सुंद उपसुंदाचं काय झालं, हे या माघ स्नान हे जे व्रत आहे याच्या निमित्ताने महाराज पुढे काय सांगतात ते आपण आता पुढच्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.